नंबर 8 व्यवसायांचा विकास शक्य। विमा व्यवसाय उद्योग, व्यापार व व्यवसायांना संरक्षण देतो किंवा हानी घडल्यास हानीची भरपाई देण्याची हमी देतो। त्याचबरोबर विम्याच्या हप्त्याच्या स्वरूपामध्ये जी प्रचंड मोठी रक्कम गोळा झालेली आहे किंवा निधी गोळा झालेला आहे त्याचा उपयोग देशामध्ये धरणे बांधणे, कालवे खोदणे, महामार्ग निर्माण करणे, वीज पुरवठा करणे किंवा वीज निर्मिती करणे, पाणी पुरवठा योजना आखणे, तर यासारख्या विकासात्मक कार्यामध्ये पैशाची गुंतवणूक केली जाते। त्यामुळे मूलभूत स्वरूपाच्या सोयी सुविधा ह्या विकसित होऊन त्याचा लाभ भारतीय नागरिकांना घेता येतो। नंबर 9 कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त। उद्योगधंद्यामध्ये किंवा कार्यालयामध्ये कर्मचारी वर्ग दैनंदिन कामकाज पार पाडत असतो। कारखान्यामध्ये दैनंदिन कामकाज करत असताना कामगाराचा अपघात होऊन त्याचा मृत्यू होऊ शकतो किंवा त्याला कायमचं अपंगत्व येऊ शकतं किंवा तात्पुरतं अपंगत्व येऊ शकतं। कर्मचारी जर कायमचा विकलांग झाला तर त्याच्या कुटुंबावरती आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता असते। विम्याच्या माध्यमातून अशी आर्थिक जबाबदारी विमा कंपनी घेत असते। कर्मचारी वर्गाच्या अशा स्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी विमा हा अत्यंत महत्त्वाचा आहे। नंबर 10 औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्च तरतुदीसाठी आवश्यक। व्यक्तीचं जीवन किंवा लाईफस्टाईल आजच्या या परिस्थितीमध्ये फार गुंतागुंतीची आणि फार तणावपूर्ण बनलेली आहे। शारीरिकदृष्ट्या व्यक्ती सदृढ असला तरी दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या जबाबदारी पार पाडत असताना मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे। अशा वेळी कोणता आजार कधी निर्माण होईल ही गोष्ट सांगता येत नाही। विम्यामध्ये वैद्यकीय विमा आहे। वैद्यकीय विम्याच्या माध्यमातून आजारी पडल्यानंतर दवाखान्यासाठी जो मोठा खर्च येणार आहे किंवा शस्त्रक्रिया करावी लागल्यास त्या ठिकाणी मोठा खर्च येणार आहे, तर अशा संभाव्य खर्चापासून तरतूद ही वैद्यकीय विम्याच्या माध्यमातून केली जाऊ शकते। तर व्यक्तीला भविष्यामध्ये आजारी पडल्यानंतर औषधोपचार व शस्त्रक्रिया खर्चासाठी विम्याच्या माध्यमातून तरतूद करता येते। नंबर 11 शांतता आणि सौहार्दपूर्ण जीवनासाठी आवश्यक। प्रत्येक व्यक्ती मूलतः शांत आणि आनंदी स्वभावाची आणि समाजात सौहार्दपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असणारी असते। विम्यामुळे व्यक्तीला असे जीवन लाभण्यास मदत होते। व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या आकस्मिक घटनांपैकी बऱ्याच घटना ताणतणाव वाढवतात। त्यामुळे मानसिक अशांतता वाढते आणि जीवनात अस्थिरता निर्माण होऊ शकते। परंतु अशा प्रसंगी व्यक्तीने विमा घेतला असेल तर अस्थिरता, अशांतता आणि तणावाची तीव्रता कमी होण्यास मदत होते। त्यामुळे व्यक्ती अल्पकालावधीमध्ये पूर्वपदावर येऊ शकते। आणि नंबर 12 तळागाळातील व्यक्तींना विमा संरक्षण। सामान्यपणे अल्प उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीपासून व्यापारी, उद्योजक आणि पगारदार सर्वांना विमा घेणे ही नित्याची बाब आहे। परंतु दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना कोणताच आधार नसतो। त्यांना विम्याची अधिक आवश्यकता असते। विमा संस्था विमा व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा काही भाग सामाजिक सुरक्षितता निधी म्हणून बाजूला काढून त्यातून दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना विमा आणि विम्याचे लाभ देऊ शकतात।